सध्याची जी जनरेशन आहे त्यात प्रत्येकाचीच लग्न ही उशिरा होत आहेत. तर याची कारणं काय आहेत की लग्न तर होतंय पण ते लग्न टिकत नाहीये. त्याचं गुरुबळ कमी असेल तर त्यांचे लग्न उशिरा होतात. पण अनेक मुला-मुलींची लग्न चक्क कॉलेजच्या विश्वामध्ये लग्न होतात आहे. दोन व्यक्तींबरोबर लग्न होण्याचे योग हे सुद्धा पत्रिकेत दिसतं. नक्कीच दिसतं प्रीती. पण कर्क अशा नावाचं नक्षत्र असेल तर अशाच्या आयुष्यात प्रत्येक घटना 2 वेळा घडतात आहे. एखादं जोडपं लव्ह मॅरेज करतंय आणि त्यांची पत्रिकाच जुळत नाहीये तर त्यांचं लग्न टिकू शकतं का? मुलाची योनी आली सिंह योनी किंवा मुलीची उंदीर योनी आली किंवा मुंगूस योनी आली तर सापाचं त्या मुंगसाचं मिलन होणार नाही. तुझ्या लग्नामध्ये काय व्यत्यय अडचणी येणार तर नाहीत ना. ह्या गोष्टी आपल्या पत्रिकेतून निश्चितरित्या कळतात आहे. म्हणजे तो तुझा गुरु आणि तुझा रवी जर एकत्र असेल तर आर्थिक सुबत्ता ही चांगली होते. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती अनसीन मराठीच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे लग्न. माझं लग्न कधी होणार, लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज होणार, आपला लाईफ पार्टनर कसा असणार, असे असंख्य प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात निर्माण होत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न जमवताना पत्रिका बघणं किती गरजेचं आहे. आपला पार्टनर आपल्याला चीट करतोय का? सासर माहेरचं इक्वेशन असो किंवा नवरा बायकोची भांडणं असोत किंवा घटस्फोटाचे योग असोत, या सगळ्या घटनांचे संकेत आपल्याला पत्रिकेत खरंच दिसतात का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्योतिष तज्ज्ञ आनंद कुमारजी. तुमचं स्वागत आहे सर अनसीन मराठीमध्ये. आनंद कुमारजींबद्दल सांगायचं म्हटलं तर गेल्या 25 वर्षांपासून ते ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक लग्न वाचवलीत, अनेकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारून आपल्या सगळ्यांच्याच मनातील अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांच्याच मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्यामुळे स्किप करू नका आणि शेवटपर्यंत हा पॉडकास्ट नक्की बघा. सर, सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा आहे की सध्याची जी जनरेशन आहे त्यात प्रत्येकाचीच लग्न ही उशिरा होत आहेत. तर याची कारणं काय आहेत आणि याच्याशी जोडून दुसरा प्रश्न असा आहे की लग्न तर होतंय पण ते लग्न टिकत नाहीयेत. तर या सगळ्या गोष्टींची कारणं काय असू शकतात? नक्कीच प्रीती, सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांची लग्न उशिरा होतात असं नाही आहे. ज्यांच्या पत्रिकेत शुक्र नावाचा ग्रह हा जर वृद्ध अवस्थेत असेल तरच त्यांचे लग्न उशिरा होतात आहे. त्यांचं गुरुबळ कमी असेल तर त्यांचे लग्न उशिरा होतात. पण अनेक मुला-मुलींची लग्न चक्क कॉलेजच्या विश्वामध्ये लग्न होतात आहे. जे लव्ह मॅरेज करणारे आहेत की आजही खेडेगावात आपण जातोय, आपण 18, 20, 22 वर्षापर्यंत मुलाचं लग्न आटोपलं जाते. पण ज्यांचा गुरुबळ कमी आहे, म्हणजे आर्थिक साध्या भाषेत व्यावहारिक भाषेत सांगायचं म्हटलं तर आर्थिक सुबत्ता कमी आहे, स्वतःच्या पायावर तो मुलगा अथवा ती मुलगी उभी नाहीये म्हणून लग्न उशिरा करायचा विचार करतात आहे. मग त्याचा अर्थ काय? गुरुबळ कमी पडतंय. व शुक्राचं बळ म्हणजे पत्रिकेत शुक्र बलोत्तर असेल, ज्याच्या पत्रिकेत शुक्र कुमार अवस्थेत आहे, ज्याच्या पत्रिकेत शुक्र युवा अवस्था आहे, त्यांची योग्य वेळेत लग्न होतात आहे. 18, 20, 22, 25 वर्षाच्या दरम्यान लग्न त्यांची मंगलकार्य आटोपतात. उशीर होण्याचं कारण आहे पत्रिकेतलं शुक्राचं बळ आणि गुरुचं बळ. आणि मग लग्न झाल्यानंतर लग्न टिकत नाहीये, हल्ली डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढलंय. तर ह्याच्या मागे काय कारण असू? नक्कीच डिवोर्सचं प्रमाण आजच्या काळात थोडं मोबाईल आणि गुरुबळ. परत मी गुरुकडे जाईल. तुमचा गुरु आज गुगल गुरु तुमचा सगळ्यांना झालेला आहे. आज युथ जनरेशन किंवा प्रत्येक घरामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे, तो अँड्रॉइड मोबाईल आहे. आता या अँड्रॉइड मोबाईलवरती एखादी गोष्ट मला नाही कळाली तर लगेच गुगल करतोय आणि गुगलवर आपण सर्च करतो, पाहतोय. मग या कारणामुळे त्यांचा गुरु तो गुगल गुरु झाल्यामुळे ह्यांना समजून सांगायला कोणी, समजून घ्यायला कोणी नाही आहे. म्हणजे आज एकत्र आपण काही काळ पाठीमागे जातोय तर 15-20 वर्षा पाठीमागं, 30 वर्षा पाठीमागं एकत्र कुटुंब पद्धती होती. काका मामा चुलते मालते घरात होते. त्या एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे चुलते मालते काका मामा लग्नकार्य पाहत होते किंवा जो घरातला मुख्य असेल तो लग्न ठरवत होता आणि त्या लग्नापर्यंत तडीच नेत होते. त्यावेळेला ती मुलगीचं मत मांडण्याचं किंवा मुलाचं मत मांडण्याची परिस्थिती नव्हती आणि ते मत कोणी ग्राह्य धरलं जात नव्हतं. आता वेळ बदललेली, ह्या वेळेनुसार तो मुलगा अथवा ती मुलगी स्वतःच्या पायावर उभी आपलं मत मांडण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण आता बघतो एकत्र कुटुंब पद्धती संपली, मी म्हणतो समाज संपला, एकत्र कुटुंब पद्धती संपली, गावकी संपले, भावकी संपलेली आहे. मग आता कुटुंब संपलेत आहे. कोविड नंतर आम्ही पाहतो की न्यूक्लियर फॅमिली झालेत. म्हणजे एका घरामध्ये आई वडील आणि मुलगा अथवा मुली असं 2, 3, 4 लोकांचं कुटुंब राहिलेलं आहे. तर यामध्ये त्यांना समजून सांगणार कोणी नाही, समजून घेणारं कोणी नाही. त्यामुळं डिवोर्सपर्यंत ती विषय जातो. एखाद्या घरातले वाद कल झाले, आज 25-30 वर्षा पाठीमागे जातोय तर वाद कल झाले तर घरातले काका मामा चुलते मध्यस्थी करतो, समजवत होते, आई बाबांना समजवत होते, मुलीचा समजूत काढली जात होती, ती मुलाची समजूत काढली जात होती. आणि आत्ता तसं समजूत काढण्यासारखी परिस्थिती
नाहीच आहे आणि समुपदेशांना कोणी जात नाहीत. म्हणजे आम्ही परत पत्रिकेकडे येतो. जर त्यांच्या पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह जर मृत अवस्था असेल किंवा नीच राशीत असेल किंवा पापग्रह युक्त असेल तरी अशा वेळेला ते डिवोर्स पर्यंत जाण्याचं कारण असू शकतं. पत्रिका असे अनेक कारण आहेत, पण हे त्याला मुख्य कारण आहे. पत्रिकेतला शुक्र नावाचा ग्रह हा जर डिस्टर्ब राहिला, पापग्रह युक्त असेल, शनी मंगळ राहू केतू युक्त असेल, रवी युक्त असेल, तर अशा वेळेला यांचं डिवोर्स होणं अटळ आहे. म्हणजे आपलं लग्न ठरायच्या आधीच आपल्याला कळतं का की पत्रिकेवरून की आपला घटस्फोट होऊ शकतो? हो, नक्कीच कळतं प्रीती. गंमत अशी आहे, तुझ्या पत्रिकेला शुक्र म्हणजे लग्नस्थानात एखाद्या पत्रिकेत शनी नावाचा ग्रह असेल, शनीचा प्रत्येक गोष्ट लेट करतो, प्रत्येक गोष्टीला न्याय करतो. बरं, सप्तम स्थान तुझं 7व्या स्थानावर लाईफ पार्टनर, बिझनेस पार्टनर, नोकरीतले सहकारी किंवा आपण लग्नाविषयी बोलतो तर लग्नातलं सहकारी लाईफ पार्टनरच आहे की ती मुलगा आहे तर त्याची बायको आहे. ही जर तिथं पापग्रह युक्त कोणी असेल किंवा नीच ग्रह तिथं असेल तर अशा वेळेला तुमचं लग्न टिकत नाही. आणि हे जर पापग्रहयुक्त असेल, उदाहरणार्थ रवी सोबत शुक्र आला तर नीचभंग नावाचं एक म्हणतो, नीतीला म्हणण्याच्या घटना घडतात आहे, नको तेच आपल्यासमोर वाढून ठेवलं जात आहे. तर असं होऊ नये म्हणायचं, दोष निवारण करतेस तर माझा विश्वास आहे तसं काय होतं नाही, तर टाळणं सहज शक्य आपल्या हातात आहे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? जर समजा एखाद्याचा घटस्फोट होतोय हे त्याला माहिती आहे, पण तो घटस्फोट होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? त्याच्या पत्रिकेत अन्य दोष, त्याचं पंचम स्थान चांगलं आहे का पाहायचं आहे, सप्तम स्थान चांगलं आहे का पाहायचं आहे, भाग्यस्थान चांगलं आहे का पाहायचं आहे. असे स्थान जर दूषित असतील, डिस्टर्ब राहतील, म्हणजे राहू गुरु चांडाळ योग असेल तरी तो डिवोर्स होण्यासारखी भाग्यातच आहे, तर तो भाग्यात कुठेतरी चिन्ह विचिन्ह परिस्थिती येते, मग आर्थिक त्रेधा होते किंवा आपल्यापेक्षा आपल्या जीवनात सगळं चुकीचं घडतं, आर्थिक हानी होते, लॉसेस होतात आहे, चार चौकात आपली फसवणूक होते. तर अशा वेळेला ते जो दोष निवारण केला तर असं होणार नाही आणि तो डिवोर्स टळणं सहज शक्य. मग त्याची पूजार्चा याज्ञिक करणाऱ्या मंडळकडून तुम्ही पूजार्चा करून घेताय तर माझा विश्वास आहे त्यातून तुम्हाला मुक्ती मिळू शकते, तर बाहेर सहजरित्या पडू शकता. मग आपण म्हणतो की लग्न जुळवताना पत्रिका ही बघायलाच पाहिजे, तर ते की पत्रिका बघणं किती गरजेचं आहे? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे सर, आपण म्हणतो की लग्न जुळवताना म्हणजे वधूवराचे 36 गुण जुळले पाहिजे, म्हणजे ते मेड फॉर इच अदर असतात, मग तरी सुद्धा त्यांचा डिवोर्स होतो, त्याचं काय कारण? आता दोन महत्वाचे तुझे प्रश्न निर्माण झालेत. तर पहिला प्रश्न आहे की तुला पत्रिका पाहायचीच का, तर उत्तरे हो. आता पत्रिका काय गोष्टी पाहायच्या, म्हणजे एखाद्या मुलाचा अथवा मुलीचा संसार सुखाचा व्हावा तर तीनच माझ्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ते आपल्याला पाहता येतं. मग त्यांचे विचार जमले पाहिजेत. मग कसे विचार पाहिजेत? एका मित्र मैत्रिणीचे विचार असल्यासारखे विचार असले पाहिजेत. अगदी तुझं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुझ्या घरामध्ये तुझ्या आईचा मोबाईल असेल, बाबांचा मोबाईल आहे, तो दादा आहे, तो दादाचा मोबाईल आहे, पण तुझ्या आईचा मोबाईल तुमच्या घरातले सर्व सदस्य वापरताय. त्या मोबाईलला कुठे पासवर्ड नाही, त्याला थंब प्रिंट नाही, काही नाही, पण तुझ्या मोबाईलला पासवर्ड असेल. मग गंमत का, त्या मोबाईलमध्ये वेगळं काही नाही आहे, पण त्या जी ट्रान्सपरन्सी पाहिजे. आता एखादं साधं तुला उदाहरण देईल, 4 मैत्रीण तुम्ही आहात, तर एकाच मित्राच्या मैत्रिणीच्या मध्ये तुम्ही 4 लोक डोकं घालताय, पण तुझ्या दादाला तुझा मोबाईल देशील का? उत्तर नाही. गंमत तशीच आहे. मग तुला जो नवरा मिळाला पाहिजे, एखादा बायकोन मिळाला पाहिजे, तर ती अशा विचारांचे असले पाहिजे की मैत्रिणीसारखे विचार असले पाहिजेत. आणि तो तुमच्या पत्रिकेत मात्र कळतं. मग तुझे ग्रहमैत्री, त्याला मी म्हणतो 36 गुणांपैकी ग्रहमैत्रीला 5 गुण असतात, तर 5 गुणांपैकी किमान 3 जमले पाहिजे. 60% होतात, 4 असे 80% होतात, 5 100%. म्हणजे तुझ्या 100% विचार जमत असेल तरी आम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून फक्त 35% जमतं असं म्हणतो. फक्त एकच, म्हणजे 100%पैकी 35% मार्क मिळाला तर काय होत आहे? काठावर पास. आता वैवाहिक जीवनाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अशा व्यक्तीला आपण म्हणजे सोडून देऊ शकत नाहीये. म्हणजे धरलं तर चावत्यानं, सोडलं तर पळतंय, अशी स्थिती. म्हणजे पास झालेलं महत्व नाहीये. लग्नाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये तर इथे तो मुलगावर आपण संसार थाटलेला आहे याचंच समाधान. मग पुढे काय पाहिजे, तर याला योनी सुख मिळालं पाहिजे, म्हणजे विश्वासार्हता पाहिजे, मुलंबळ झाली पाहिजेत, वंशोर वाढली पाहिजे, आणि ती किंवा तो डोक्यात आहे तोच मनात असला पाहिजे आणि मनात आहे डोक्यात असला पाहिजे. मनातला नवरा किंवा बायको वेगळी आणि डोक्यातली मनातली नवरा किंवा बायको वेगळी चालणार नाही. म्हणजे इथं योनी सुख मिळालं पाहिजे. तर योनीला 4 गुण असतात, 4 पैकी किमान 2 मिळाले पाहिजेत. योनीला 4 पैकी 2 मिळाले पाहिजेत. आणि मग तिसरी गोष्ट येते गुरुबळ. पुन्हा गुरुकडे आलं म्हणजे समाधान वृत्ती पाहिजे. संसार समाधानाशिवाय होत नाही. जोपर्यंत समाधान वृत्ती तुमची निर्माण होत नाही तोपर्यंत संसार होणार नाही. मग गरजेपुरता पैसा पाहिजे, फार श्रीमंती नको आहे. मग गरजेपुरता पैसा तुमच्या आयुष्यात असेल, म्हणजे मेंटली, फिजिकली, फायनान्शियली, मानसिक, शारीरिक, आर्थिकरित्या तुम्ही साधन असाल तर माझा विश्वास आहे प्रीती, अशा व्यक्तीला कधीही जगातला कोणता व्यक्ती, कोणती परिस्थिती ह्या पतीला वेगळं करू शकणार नाही. आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पाहता येतं. अगदी तुमच्या शेजारी एखाद्या मुलगाचं आपण स्थळ पाहतोय आणि त्या शेजारी कोणी विचारा गेलं की हा मुलगा आहे, ही मुलगी कशी हो,
तर ते एक तर पहिली गोष्ट उत्तर देणार नाहीत, दुसरी गोष्ट उत्तर दिलं तर ते उत्तर बरोबरच देतील याची गॅरंटी नाही. उगीच हळूच अगदी पिल्लू सोडून देतील. अहो आम्हाला कळालं होतं की मागच्या वर्षी लग्न ठरलं होतं, घरी त्यांच्या कोणतरी येणं जाणं चाललं होतं, कोण होतं काय होतं माहित नाही. म्हणजे उगीच असे काहीतरी अफवा सोडणारे किंवा उगीच काहीतरी एखाद्या डोक्यात भरवणारे लोक आपल्या शेजारी पाजारी असू शकतात. मग आपल्या पत्रिकेत कळतं बरं का, हे आपल्या पत्रिकेत कळतं आपला शेजाधर्म कसा असेल, तुझ्या लग्नामध्ये काय व्यत्यय अडचणी येणार तर नाहीत ना, ह्या गोष्टी आपल्या पत्रिकेतून निश्चितरित्या कळतात. पुढचा पोट प्रश्न तुझा होता की 36 गुण जमूनही ह्यांचे डिवोर्स का होतात. प्रीती 36 गुण जमल्यानंतर त्या ग्रहमैत्री येते, म्हणजे 5 पैकी 5 आहेत म्हणून 36 झाले, येऊन 4 पैकी 4 आहेत म्हणून तिथे 36 झाले ना. तरी डिवोर्स होण्याचं कारण आहे त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये घात नक्षत्र असतं. आणि एखाद्या मुलाच्या पत्रिकेत, प्रत्येकाच्या पत्रिकेत घात नक्षत्र एक चार्ट असतो, ते घात नक्षत्र फॉलो करत नाहीत. मग ते घात नक्षत्र तुम्ही पाहिले, आत्ता माझ्या मताप्रमाणे पुण्यात मी प्रॅक्टिस करतो, मुंबईला मी प्रॅक्टिस करतो, 100 ज्योतिषांपैकी जवळजवळ 98% ज्योतिषी ह्या घात नक्षत्राचा विचारच करत नाहीत. अच्छा, म्हणजे सांगतच नाही ते. हा गुण 36 पैकी एवढं जमतात, एक नाडी आहे, मंगळ आहे, लग्न करा अथवा नका करू. मंगळ म्हणजे फार वाईट नाही, त्या विषयात पुढे आपण बोलू, पण हा एक नाडी आहे म्हणून लग्न करू नका, तर अनेक असे सल्ले देणार आहेत. तर इथे 36 गुण जमूनही घात नक्षत्र, प्रीती सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये हा घात नक्षत्र एक चार्ट असतो. हा घात नक्षत्र चार्ट जर पाहता तुम्ही, हा जर तो तुम्ही पाहून घेताय, तर माझा विश्वास आहे की तो घात आपल्या कोणत्या नक्षत्राचे लोक घात करणार आहेत, कोणत्या योगाची लोक घात करणार आहेत, कोणत्या कर्णाची लोक घात करणार आहेत, एवढं कळलं तर आपण त्यातून वाचू शकतो, उपाय शकतो. त्या मुलाची लग्नच करायचं, उपाय म्हणजे त्या गावाला जायचंच नाहीये, त्या मुलाशी त्या मुली लग्न करायचंच नाहीये. एवढं जर आपण प्राथमिक दृष्ट्या पाळलं तरी आपला घात, फसवणूक, दिशाभूल किंवा आणणारे संभाव्य धोके, नुकसान टळू शकतं असं नक्कीच म्हणेन मी. आता तुम्ही ते एक नाडीचा उल्लेख केला, तर हे एक नाडीत जर लग्न झालं तर काय होतं, म्हणजे हे योग्य आहे का, की असं म्हणतात ना करू नये म्हणून? नक्कीच. एक नाडी म्हणजे आजपासून जर 25-30 वर्ष पाठीमागे जातोय तर ती लग्न अगदी जवळच्या नात्यातली होत होती. मग ते नातं जर काढलं तर कोणी जर भावकीतलं गावकीतलं असं कोण ना कोण नातं लागायचं, काकाच्या मामाच्या माऊलीचं मुलं असं कोण ना कोण लागायचं. बरं त्यातल्या त्यात अगदी पश्चिम महाराष्ट्रात किंवा तुझ्या विदर्भात जातोय तर इथे भावाची मुलगी आपल्याला सुनबाई करण्याची पद्धत होती, कारण आपल्या डोळ्यात देखत वाढले, लहानाचे मोठे झालेले आहेत. तर पण तिथे काय होतं, जनरिक प्रॉब्लेम येत होते आणि त्यामुळं मतिमंद, एक नाडी असल्याने गतिमंद, मतिमंद, विकलांग मुलं जन्माला येऊ शकत होती. ते पण आता सायन्स फार पुढे गेलेलं आहे. सायन्स अगदी गर्भधारणा राहिल्यापासून अगदी 4थ्या आठवड्यापासून तुम्हाला त्या गर्भाची परिस्थिती कळते. तर माझं असं मत आहे, एक नाडीला महत्त्व द्यायची गरज नाही. एक नाडी जर असेल तर तुम्ही रक्तगट तपासून घ्या आणि पुढे जायला हरकत नाही. चक्क रक्तगट एक असेल तरी सुद्धा लग्न करायला हरकत नाही. काही एक तिथे मुलाबाळ होण्यात अडचणी येत नक्कीच नाहीत. अच्छा, तर आपण जसं म्हणतो की आपले प्रत्येक गोष्टीचे संकेत हे पत्रिकेत दिसतात आपल्याला, तर मग एका व्यक्तीचं एकाच वेळी 2 व्यक्तींवर प्रेम असणं किंवा 2 व्यक्तींबरोबर लग्न होण्याचे योग हे सुद्धा पत्रिकेत दिसतं का? नक्कीच दिसतं प्रीती. आता उदाहरणार्थ जायचं म्हटलं तर कर्क नावाची राशी, 12 राशी सगळ्यात प्रेमळ राशी, इमोशनल राशी कर्क नावाची राशी चांगली आहे. पण कर्क अशा नावाचं नक्षत्र असेल तर अशांच्या आयुष्यात प्रत्येक घटना 2 वेळा घडतात. अच्छा, मग ते गाडी घेतलं तर 2 गाड्या मिळतील, घर घेतलं 2 घरं होतील, लग्न केलं 2 लग्न होतील. बस त्या विषयांचं लग्नाच्या अगोदर लग्नासाठी विशिष्ट संकल्प घेऊन तुम्ही त्याचे शांतदोष निवारण करून घेताय तर असं होणार नाही. उदाहरणार्थ दुसरं एक उदाहरण दिलं, योगांच्या बाबतीमध्ये वैधृती नावाचा योग एखाद्या मुलाच्या पत्रिकेत आहे का, मुलीच्या पत्रिकेत आहे, आणि तो वैधृत दोषाचं निवारण तुम्ही केलेलं नाहीये लग्न होण्याच्या अगोदर, मात्र मग त्या समोरच्या व्यक्तीला वैधवी आहे, म्हणजे एखाद्या मुलाच्या पत्रिकेत जर वैधृती नावाचा योग आहे तर मुलगीचं काहीतरी बरं वाईट होईल, मग ह्याच्या आयुष्यात वैधव्य येईल. तर तसे योग आहेत. मग याचा अपोजिट योग आहे सौभाग्य नावाचा योग, उदंड आयुष्य लागतं. तर या केसमध्ये तुम्ही ज्या पत्रिका असणारे दोष, संभाव्य दोष जर दिसत आहेत, तज्ञ ज्योतिषाकडून तुम्ही पाहून घेताय तर त्या दोषांचं निवारण करताय, पुढे जाताय, तर मला वाटतंय अशा काही गोष्टी कदापि होणार नाहीत. मग जर समजा लग्न करताना आपण कुंडली बघितलीच नाही तर ते लग्न टिकतात का? प्रीती नक्कीच असं ठेवत नाहीये, पण 100 मधले म्हणजे 10 मधल्या एका दुसरं लग्न टिकतं. एक 2 ते 3 लोक तडजोडून जगतात आहे आणि 3 ते 4 लोक त्यातून सहज वेगळे होतात आहे. म्हणजे ज्या वेळेला पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह जो आपल्या पंचम स्थानावर भ्रमण करतोय, पंचम स्थानावर काय पाहतो, प्रेम पाहतो, प्रणय पाहतो, इथून ज्ञान विद्या पाहतो, संतान सुख इथून पाहिलं जातं. तर जर पंचम स्थानातून शुक्र कुमार अवस्थेतून जर भ्रमण करत असेल तर तिथे कोणी ना कोणी त्या मुलाला समोरच्या व्यक्ती अट्रॅक्ट करणार आहे, कुठे ना कुठे त्याचे रिलेशन्स येतीलच येतील. आणि तोच परत भाग्यात जातोय तर भाग्यात त्याच्या नशिबात असं काहीतरी घडणार आहे. मग त्या वेळेला तसे अट्रॅक्शन निर्माण होतात की तशी वातावरण निर्मिती होते. एखादी किती त्या विषयात जायचंय की न जायचंय
तो त्या व्यक्तीवरती अवलंबून विषय असतो. मग परत गुरुचा संबंध होतो, तो किती परिपक्व आहे, किती समजदार आहे आणि किती त्या विषयात वाहत जायचं नाही हे जर ठरवतोय, तर त्यातून त्याला वाचता येतं. असं व्यक्तिगत ज्योतिष म्हणून माझा 25-26 वर्ष अनुभव म्हणून सांगेल की ते त्या व्यक्तीच्या हातात आहे. त्याला सल्ला दिला की असं नाही, असं होऊ शकतं, वाटतं होऊ शकतं, टाळणं तो हातात आहे, घडेल, तर तो टाळणं आपल्या हातात नक्कीच आहे. मोस्टली अशा आपण बातम्या पण बघतो आणि अशा आपल्या सभोवताली पण अशा घटना घडतात की ज्यांचं लव्ह मॅरेज होतं त्यांच्यात डिवोर्सचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. जर समजा आता एखादं जोडपं लव्ह मॅरेज करतंय आणि त्यांची पत्रिकाच जुळत नाहीये, तर त्यांचं लग्न टिकू शकतं का? लव्ह मॅरेज नाही, टिकतच नाहीये. मग सांगितलं 2%, 2च टिकतात आहे. मग तिथं त्या योगायोगाने आता लव्ह मॅरेज होतं केव्हा, तर त्याचे ग्रहमैत्री जमते, म्हणजे विचार जमतात म्हणून. मैत्री विचारांची येते ना, तर विचारांची मैत्री येते. पण तिथं पुढचे 2 गुण आहेत की योनी, मग शारीरिक एकनिष्ठ राहील का, शारीरिक संतुष्टी मिळेल का. उदाहरणार्थ एखाद्या मुलाने आता मुलीचं लव्ह मॅरेज केलं, मुलाची नावाची योनी आहे सर्प योनी आहे आणि मुलाची योनी आली सिंह योनी, किंवा मुलीची उंदीर योनी आली किंवा मुंगूस योनी आली, तर सापाचं त्या मुंगसाचं मिलन होणार नाही. म्हणजे मग त्याला त्याचं शारीरिक सुख कम्फर्ट झोनमध्ये त्या मुलाला अथवा मुलीला मिळालं नाही, तर कुठे पाय घसरतील, मग ते लग्न टिकणारच नाही. मला जी मानसिक किंवा शारीरिक नीड आहे ती फुलफिल झाली नाही म्हणून तर बाहेर, तर त्यामुळे तो पत्रिकेचा तुमचा दोष आहे. ते योनी हा विषय येतो. तर योनीला 4 गुण, 4 गुणामध्ये आता इथे सगळ्यात चांगली योनी पुन्हा म्हणतो सर चांगली योनी कोणती आहे, तर आम्ही म्हणतो गौ नावाची योनी. गाई कधी कोणाचं वाईट करत नाही, गाई कधी कोणाचं वाईट करत नाही. गौ योनीचे लोक सरळ साधे साल सज्जन. मृग योनी म्हणजे हरण, ही पण लोक तर राहतात नेहमी जनरेट राहतात आहे. म्हणजे मृग योनीत ज्या एखाद्या मुलाचा मुली जन्म झाला असेल तर ती मुलगी शरीरदृष्टीने सडपातळ बांधा असतो, ती कधी तब्येत फार गल्लट मोठी होत नाही किंवा कधी फार अगदी साधी नसते. म्हणजे साध्या बाजूला कळल्याशिवाय सांगायचं म्हटलं, हरण कधी दष्टपुट झाले पाहिलं का, नाही, हरण कधी हत्तीसारखं झालेलं नाही आहे. परंतु मग ते मृग योनीची, मग त्यात श्वान योनी इमानदार असतात. श्वानीची लोक नेहमी इमानदार आणि आपल्या तत्वात राहतात, कधी बेमानी करत नाहीत किंवा व्यभिचार त्यांच्या मनात येत नाही. पण मांजर नावाची योनी यामध्ये आहे, तर मांजर नावाची योनी, मांजर कधी पाहिलं तर आपल्या अंगाला डाग लागू देत नाही. अगदी रस्त्यावर भटकणार मांजर जर बघितलं तर दिसायला स्वच्छ दिसतं. तर मांजर योनीचे लोक राहण्यात टापटीप असतात आहे, त्यांच्या अंगाला कधी डाग लागू देत नाहीत, आपल्या अंगावरती कोणता छल येऊ देत नक्कीच नाहीत. त्यामुळे मांजर योनीचे लोक चांगले लोक राहतात आहे. आणि विशेष म्हणजे कोणत्या योनी करू नये, तर तुमच्या उदाहरणार्थ गायसोबत वाघाचं लग्न नाही करावायचं, इथे शत्रुत्व येतं, किंवा सापाबरोबर मुंगसाचं लग्न. तर तुम्ही पत्रिका पाहून जर तुम्ही लग्न करताय की आपल्या कोणत्या योनीत लग्न, आपल्या मुलाची योनी कोणती आहे तर मुलीची योनी कोणती असली पाहिजे, कोणत्या योनीशी लग्न करावं, कोणत्या योनीशी लग्न करू नये, हे स्पष्टपणे दिलं जातं. आणि इथे मग असे प्रश्न घेतला होता 36 गुण जमूनही दिवस का होतं, तर प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये घात नक्षत्र असतं. ह्या घात नक्षत्रांचंही वर्णन याच्यामध्ये केलं जातं. त्यामुळे घात नक्षत्रांचं तुम्ही फॉलोअप घेऊन जर लग्न करताय तर माझा विश्वास आहे लग्न टिकण्यासाठी नक्कीच एक मदत होईल, असं नक्कीच सांगेल तुला. आता तुम्ही योनीबद्दल सांगितलं, मग राशींबद्दल काय सांगाल की कोणत्या राशीत लग्न करू नये आणि का करू नये? बरं, चांगला विषय प्रश्न विचारलास. आपल्याला पूरक राशी असतात आहे, मित्र राशी आहेत, तर पूरक राशी कोणत्या आहेत ह्या शोधायच्या. म्हणजे ज्या आपल्या टोनिक बॉन्डिंग जमत आहे, वैचारिक पात्रता जमली पाहिजे आणि ती उच्च कोटीची असली पाहिजे. बरं, इथे जमत नाही तर जमत नाही असा प्रश्न विचारला, कोणत्या राशी आहे. एक तर आमच्या ज्योतिषशास्त्रानुसार एक प्रीती षडाष्टक, अति प्रेम करा नवरा, चालेल का तुला. म्हणजे तू पोळी भाजी कापायला उभी आहेस तर फोडणीची तयारी तो करेल, नाही चालणार आहे. मग तू भाजीला गेले पिशवी धरायला मागे तो, बँकेत ATM कार्डमध्ये पैसे टाकले तर पिन टाकायला तो, असं चालणार नाही. प्रत्येकाला आपला पेस पाहिजे, प्रत्येकाला फ्रीडम पाहिजे. फ्रीडम शब्द चुकीचा, पण प्रत्येक आपला पेस पाहिजे. तर इथे 4 राशी लग्न करायचे आहेत. एक, प्रत्येकाला आपला पेस पाहिजे, म्हणजे तुला तुझ्या पत्रिकेतली अतिप्रीती षडाष्टक अति प्रेम करणारा. दुसरं मृत्यू षडाष्टक योग, इथे लग्न करायचं नाही, मृत्यू होतो असं नाही, पण मृत्यू तुला वेदना मात्र होतात आहे. जर मृत्यू षडाष्टक आपल्या राशीवर 8वी राशी असेल तर मृत्यू षडाष्टक. आपल्या पत्रिकेत एक शत्रू राशी असते, म्हणजे सिंह राशीला शत्रू राशी शनीची राशी, नेहमी शत्रू, नेहमीच वैर असेल, म्हणून इथे लग्न करायचं नाही. तिसरी गोष्ट, 4थी राशी आहे ती नीच राशी, म्हणजे आपल्या राशीपासून नीच राशी. म्हणजे मेषेला तुळ नावाची राशी नीच राशी, म्हणजे 7वी राशी तर येतेच येते, पण नीच राशी येईल. मग या केसमध्ये आपण लग्न करतोय तर इथे आपल्याला नेहमी तुच्छात्मक लेखलं जातं. मग त्याच्याच काकाचा मामाचा मुलगा चांगला आहे, तिचाच भाऊ चांगला आहे, तिचाच ऑफिसमध्ये सिनियर ज्युनियर चांगले आहेत, म्हणजे इथे तुलनात्मक भूमिका येते आणि नेहमी खच्चीकरण होतं. म्हणजे प्रीती षडाष्टक, मृत्यू षडाष्टक, शत्रू राशी आणि नीच राशीशी लग्न करू नये. आणि हे ज्यावेळी आपल्याला पत्रिका काउन्सिलिंग येतात हे समजावायला प्रीती किमान 1 तास एका कुंडलीसाठी जातो.
म्हणजे आई बाबा मुलगा मुलगी जे आमच्याकडे काउन्सिलिंगला येतात आहे, तर किमान हा विषय समजावण्यासाठी त्यांना पुरेपूर 1 तास दिला जातो आणि 1 तासात त्यांच्या पत्रिकेतलं त्यांना पूरक काय आहे ह्यांची उत्तर त्यांना नक्कीच दिली जातात आहे. तुम्ही जसं म्हटलात की पत्रिकेत आपल्या दिलेलं असतं की ह्याचे 1 लग्न होणार की 2 लग्न होणार, तसंच काही जणांचं लग्नच होत नाही किंवा लग्नच जुळत नाही, असे काही मेजर दोष असतात का पत्रिकेत की ज्यामुळे लग्न जुळत नाही? पण ते प्रश्न चांगला आहे. लग्न जुळत नाही असं नाही. 100मध्ये नाही, 1000मध्ये, लाखातली एखादी केस असते तिचं लग्न संन्याशी योग असतात आहे. मग त्याचं लग्नस्थान म्हणजे व्यक्तिमत्व डिस्टर्ब राहते. त्याचं पंचम स्थान जिथं प्रेम आणि प्रणयाचे तिथे त्रुटी येते. सप्तम स्थान लाईफ पार्टनर, बिझनेस पार्टनर, लाईफ पार्टनरला भेटत नाहीये किंवा भाग्यात असं काही नसतंय. म्हणजे असे 4 स्थान पत्रिकेत जर त्या दूषित राहतील, डिस्टर्ब राहतील, तर अशा लोकांच्या बाबतीत लग्नाचे योग नसतात. पण ही लाखातली एखादी कुंडली असते, 100मध्ये नाही. मी आत्तापर्यंत तरी पाहता माझ्याकडे आलेत तर माझ्या 25 करिअरमध्ये 2 ते 3च लोकांची, माझ्या माहितीतली काउन्सिलिंग केलेली लोकांपैकी 2 ते 3च लोकांची लग्न झाली नाहीत. आता जे लोक लग्नासाठी आमच्याकडे आलेत सगळ्यांची लग्न झाली आहेत वेळेत. म्हणजे माझ्याकडे 47 वर्षाचे पुण्यातले आहेत, पेशाने डॉक्टर्स आहेत, वयाच्या 47 वर्षी लग्न झालंय, त्यांनाही डॉक्टर्स मिळालेत. वयाच्या 42 लग्न झालेत, वयाच्या 56व्या वर्षी लग्न आम्ही लावलेत. त्यामुळे विषय लग्नच नाहीत, पत्रे तुमचे योग असतात आहे आणि ते योगावेळी योग्य निर्णय घेत आहे. मग शुक्राचं बळ वाढवत आहे. शुक्र म्हणजे काय, जर शुक्र बालावस्था असेल तर लग्नामध्ये पोर खेळवतोय. शुक्र वृद्ध अवस्था असेल तर लग्न अर्ध्या आयुनंतर मग 30 वर्षांत लग्न होत आहे. शुक्र पापग्रहयुक्त नसला पाहिजे आणि त्याचा गुरु मात्र चांगला असला पाहिजे. मग तुम्हाला सल्लागार, साध्या सल्लागार कोण आहे, तो तुमचा गुरु चांगला असला नक्कीच पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत आपल्या पत्रिकेत, नक्कीच ठरलेले आहेत. आता साधं तुला गुरुचं साधं उदाहरण देईल. आपले पांडुरंगाचे भक्त जे वारकरी सम्राट लोक आहेत, त्यांच्या घरात पांडुरंगाची तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात राहते. अख्खा निष्ठांत श्रद्धा त्या पांडुरंगावर त्यांची असते. म्हणजे आम्ही विदर्भातील लोक आपल्या पांडुरंगाची वारी आपण पुण्यातून त्यावेळेला पाहतो की बिचारे सर्वसामान्य अगदी एका धोतर 2 धोतर करूनही ते संसार करणारे लोक असतात आहे. 3 आठवडे जवळजवळ 15 दिवस 3 आठवडे ते वारीला जात असतात, तरी त्यांचा संसार तिथं होत असतो. पांडुरंग त्यांच्या मागे उभा आहे. गळ्यात ती तुळशीची माळ असते आणि त्यांचा विश्वास तर तुळशीवरती आहे. त्या पांडुरंगावर त्यांचा विश्वास आहे, त्यांचा गुरु आहे. अशा मुलांची जे वारकरी संप्रदायातील लोक आहेत त्यांच्या सर्वसामान्य घरातले आहेत, 2-2, 3-3 त्यांना मुलं बाळ आहेत. मुलींची लग्नही करतात आहे, बाळांतपणही करतात आहे, सोयर पण टिकवतात आहे, मुलाचं लग्न करतात आहे आणि संसार आनंदाने होतो. पण पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये IT शिकणारी मंडळी आहेत किंवा उच्चभ्रूत धनी लोक आहेत, त्यांच्या मुलांची लग्न करण्यासाठी कर्ज काढावं लागतात, त्यांच्या मुलांचं शिक्षण घेण्यासाठी कर्ज काढावं लागतात. यांचा व्यावहारी भाषेमध्ये यांचा पैसा कमी पडतोय, ज्योतिषी भाषेमध्ये यांचा गुरु कमी पडतोय. यांना गुरु बळ, आर्थिक सुबत्ता जर तुमच्या पत्रिकेत पाहिजे असेल, तुमचा गुरु नावाचा ग्रह चांगला असला पाहिजे आणि कोणी पापग्रहयुक्त नसलं पाहिजे. म्हणजेच गुरु नावाच्या ग्रहासोबत जर राहू किंवा केतू आला, राहू नावाचा ग्रह तर चांडाळयोग होतोय, केतू नावाचा ग्रह तर चांडाळयोग होतोय. म्हणजे राहू नावाचा ग्रह ब्रह्मांडावरती नाहीच आहे, आम्ही ज्योतिषवाले फक्त मानतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या राहूच्या आणि गुरु एकत्र असेल तर व्यक्तीच्या डोक्यात मोठा पैसा असतो, मोठे मोठे प्लॅनेट्स असतात, पण वास्तव त्याचा खिसा मात्र नेहमी खाली राहतो, रिकामा राहतो. मला गुरु राहू चांडाळ अशा केसेसमध्ये जर याचा तुम्ही दोष निवारण करताय तर माझा विश्वास आहे त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुबत्ता येईल. परंतु तो चांडाळ योग परत प्रश्न येतो, तो पत्रिकेत कोणत्या स्थानात बसलेला आहे. लग्नस्थान असेल तर वेगळी फलश्रुती आहे, द्वितीय धनस्थानात असेल, कुटुंबात असेल तर वेगळी आहे, तिसऱ्या स्थानात असेल बहीण भावंडात सुख आहे, तो चतुर्थाचं ग्रह सौख्य मिळू देणार नाही, पंचम असेल तर प्रेम प्रणय मिळू देणार नाही, मुलांचं सुख मिळू देणार नाही, 6व्या स्थानाचा आरोग्यावरती खर्च होईल, 7व्या स्थानाचा लाईफ पार्टनरच्या डिवोर्सवरती खर्च होईल, 8व्या स्थानाचा अचानक लॉसेस अपघातावरती खर्च होईल. तो जर भाग्यात असेल तर मात्र भाग्यहीन, नेहमी आयुष्यात काबड कष्ट मरायचं आणि जेमतेम पैसे मिळतात. अनेक आमच्याकडे केसेस येतात आहे, मेहनत करतात 100 रुपयाची आणि मात्र मिळतात 30 किंवा 40 रुपये, जेमतेम घर चालवण्यात पत. त्यावेळी आम्ही अध्ययन केलं की याच्या पत्रिकेत गुरु कसा आहे आणि गुरु कोणाच्या सोबत आहे. तर गुरु राहूच्या किंवा केतू सोबत असेल तर चांडाळ योगामुळे किंवा पापग्रहाची दृष्टी, शनीची दृष्टी असेल तर मेहनत होते, पण मेहनतीचा म्हणजे फळ अगदी फार उशिरा मिळतं, अगदी उशिरा मिळतं. माझ्याकडे अनेक असे केस आहेत, कुठेही कामाला गेले नाहीत, कुठे नोकरी केली नाही, कोणता व्यवसाय केला नाही, तरी यांची घरं चालतात आहे. पैसा असतो म्हणजे त्यांचा, हो, कुठून येतो माहित नाही. हा मात्र यांचा गुरु नावाचा ग्रह शुभ ग्रहाच्या युक्त असेल, म्हणजे गुरु नावाचा ग्रह बुधासोबत असेल, गुरु नावाचा ग्रह रवियुक्त असेल तर अशा लोकांना अमाप पैसा येतो. राजकारणामध्ये लोक बघा, त्यांचा गुरु चांगला असतो, त्याचा रवी चांगला असतो, एकत्र येतात म्हणून अमाप पैसा यांच्याकडे येतोय. कोणत्या मार्गाने येतो, कुठे फॅक्टरी लावलेली असते आणि एक फॅक्टरी असेल तर नाव आपलं कोणाला घेत नाही, पण
शेतीच्या उत्पादनातून करोडो रुपयाचं प्रॉफिट दाखवतात आहे. अशीच म्हणजे तो तुमचा गुरु आणि तुमचा रवी जर एकत्र असेल तर आर्थिक सुबत्ता ही चांगली होते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पत्रिकेत सगळ्यात वाईट करणारं कोण असेल तर शनी नावाचा ग्रह. वाईट नाही करत आहे पण न्याय करतो. शनी न्यायाचा कारक आहे. शनी प्रत्येक वेळेला तुम्हाला गोष्ट देतो. शनीला मागितल्यानंतर कोणती गोष्ट मिळत नाही, प्रत्येक गोष्ट मिळते, पण तिला एका विशिष्ट वेळेनंतर त्याला न्याय करूनच स्ट्रगल अख्खी तुम्हाला मराठी भाषेत पिसून घेणार. तुमचा कष्ट करून घेणार. मात्र सरते शेवटी तुम्हाला सुखाचे क्षण नक्कीच शनी महाराज देतात आहे. त्यामुळे शनी नावाचा ग्रह न्याय प्रविष्ट आहे. पण तो कोणाच सोबत आहे, बापास मग संगत आणि परत मग पुढे विषय तो कोणत्या स्थानात आहे तसं तुमच्या पत्रिकेचं अध्ययन करतोय. तुमच्या आर्थिक किंवा तुमच्या व्यावसायिक असेल, तुमचे सामाजिक स्तर असेल, तुमचं मॅरिड लाईफ असेल किंवा तुमची संसारिक स्थिती असेल, ही सुधारण्यासाठी तुमच्या पत्रिकेचं अध्ययन होऊन तुमची किती खाली आहात आणि किती वरती जाणार आहात ह्याचं अध्ययन नक्कीच करता येतं. प्रीती, तुम्ही म्हटलात की ह्या सगळ्या अडचणी जर दूर करायच्या असतील तर दोष निवारण करावं लागतं. म्हणजे नक्की काय करावं लागतं? उदाहरणार्थ राहू गुरु चांडाळ योग सांगितलं आहे. रवी शुक्र नीचभंग नावाचा योग आहे. मंगळासोबत शनी आला तर कुयोग आहे. रवीसोबत मंगळ आला तर अंगारक नावाचा योग आहे. पत्रित वैदुरित नावाचा योग आहे. अतिगंड गंड योग. ह्याच्या तुम्ही शांत याज्ञिक करणारे मंडळ तुम्ही पूजापाठ शांत नाव करून घेताय. जे ग्रह कमजोर आहेत तुमच्या पत्रिकेत, म्हणजे उदाहरणार्थ बालावस्थेमध्ये म्हणजे पत्रिकेत त्यांच्या अवस्था ग्रहांच्या अवस्था कळतात तुम्हाला, तर ह्या पत्रिका जर तुम्ही बनवून घेताय तर पत्रिकेमध्ये त्या ग्रहांच्या अवस्था कळतात. कोणत्या अवस्थेला ग्रह मेलेला आहे, जिवंत आहे, वृद्ध आहे, युवा अवस्था, कुमार अवस्था आहे, त्याच्या कमजोर त्या ग्रहांची ताकद कमी आहे तर ताकद वाढवा की. हे रत्न घातल्याने ताकद वाढते. म्हणजे रवीचे रत्न घातला माणिक नावाचा रत्न तर तुमचा विल पॉवर कॉन्फिडन्स वाढेल. गुरुचा पुष्कार घातला तर तुमची आर्थिक सुबत्ता वाढेल. माणिक मोती घातला तर मनात शांती राहील. पण तो तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय आणि तुम्हाला त्या पत्रिके अनुषंगाने कोणता विषय गरजेचा आहे हे जर तुम्ही करताय. म्हणजे व्यवसाय करणारे अनेक मंडळी आमच्याकडे येतात आहे. व्यवसायात प्रगती मी पाचू नावाचा रत्न माणिक नावाचा रत्न सांगते. अगदी कोणताही व्यवसाय करायचा असेल तर ज्योतिष भाषेत त्याला बुध नावाचा ग्रह चांगला असला पाहिजे, जो वाणीचा कारक आहे, बुद्धीचा कारक आहे, ज्ञानाचा कारक आहे. बुद्धी असली पाहिजे पण वाणी चांगली असली पाहिजे. अगदी रस्त्यावर भाजीपाला विकायचा म्हटला तरी वाणी चांगली असली पाहिजे आणि अगदी सोनं चांदी विकायचं म्हटलं तरी वाणी चांगली असली पाहिजे. म्हणजे साध्या व्यावहारिक भाषेमध्ये खोटा बोलता आलं पाहिजे. जो माणूस खोटा बोलेल त्याचं काही विकलं जाईल. तर असाच विषय आहे तो बुध नावाचा ग्रह हा तुमच्या व्यवसायासाठी किंवा आर्थिक सुबत्तेसाठी ही उत्तम मानला नक्कीच जातो. मोस्टली म्हणजे असे अनेक लोक आहेत जे ज्योतिषांकडे जातात की आमच्याकडे पैसा टिकत नाही, पैसा येत नाही. मग ते सांगतात की असे मंत्रजाप केल्याने पैसा येऊ शकतो. हे खरं आहे का? मंत्रजाप केल्याने पैसा येईल असं नाही, पण आत्मिक समाधान मिळेल आणि समाधान असेल तर पैसा आपोआप येतो. मंत्र साधना सिद्धी करताय तुम्ही. उदाहरणार्थ लक्ष्मीचा मंत्र करता. आम्ही लक्ष्मीचा कुंभकांच्या सांगतो. आम्ही लोक स्त्रीयंत्र घरामध्ये अनुष्ठान करायला सांगतो. दर शुक्रवारी जर आपल्या आर्थिक सुबत्ता ज्यांना आपल्या आयुष्यात पाहिजे तर लक्ष्मीचा मंत्र ओम लक्ष्मी देवे नमः शुक्रवाराच्या दिवशी कमलगठ्ठेच्या माळेवरती तुम्ही जर कुंकुम अर्चना करताय तर माझा विश्वास आहे आर्थिक फ्लो तुमच्याकडे वाढल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. किंवा आर्थिक अडचणी आहेत, आर्थिक विवंचना आहेत त्या तुमच्या दूर मात्र नक्कीच होतील. तर मग अशा कोणत्या घटना आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जन्मानंतर आपल्या आयुष्यात ठरलेल्याच असतात, त्या आपण बदलूच शकत नाही? असं काही नाही. प्रत्येक गोष्ट बदलता येते. हा आता बदलू शकत नाही तर मोजक्याच गोष्टी आहेत. तुमचे आई वडील बदलू शकत नाहीत. जन्माला जवळजवळ तुमचे आई वडील किंवा बहीण किंवा भावंड आहेत ते तर आहेत. मग आजी आजोबा तेही बदलू शकत नाही. हा काही वेळा दोन होतील. एखाद्या मुलाचा डिवोर्स झाला, पहिल्या बायकोकडून मुलगा, दुसऱ्या बायकोकडून दुसरा मुलगा झाला का मुलगी झाली तर मग ते आजी आजोबा बदललेत. पण काही प्रारब्ध आहेत. हा तुमच्या पत्रिकेमध्ये अपघाती वृत्ती म्हणजे तुझ्या अष्टम स्थान अपघातासाठी जर अष्टम स्थानात जर कोणी पापग्रह असतील, मंगळासोबत कोणी पापग्रह आहे तर ॲक्सिडेंट होतात आहे. म्हणजे आम्ही का पाहतो मंगलिक विषयाकडे गेल्यानंतर आपण तो विषय घेऊ तर पापग्रहयुक्त जर कोणी ग्रह असेल तर त्याचं खंडन करून घेते. मग ॲक्सिडेंट दिसतोय, मधली मुलगी त्याला मिळेल, त्याला लाभ असेल, जिथून त्याला सोर्स ऑफ इन्कम मिळतात, लाभ होतात आहे, तिथून त्याला बायको मुलगी मिळेल. तर तुमची पत्रिका मात्र निश्चित सांगते आपला मुलगा कुठला असेल. आपल्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थानामध्ये मंगळासोबत जर शनी नावाचा ग्रह असेल किंवा मंगळासोबत कोणताही पापग्रह असेल किंवा पापग्रह दृष्टी असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीचा अपघात होतो हे मात्र निश्चित होतं. पण तो अपघात टाळायचा असेल तर याज्ञिकी पद्धतीने शांतदोष निवारण करून घेत आहे. त्या ग्रहांच्या कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या वेळेला अपघात होणार ह्याचं ते डिमार्केशन करता येतं. तेवढा वेळ तर प्रिकॉशन मी घेता तुम्हाला त्या गोष्टी टळू शकतात. आता तो सांगेल की मध्ये प्रश्न विचारला जातो की प्रेम होतो का. जर वृषभ नावाची राशी म्हणजे 2 नंबरची राशी, तुळ नावाची राशी 7 नंबरची राशी, यात शुक्र नावाचा ग्रह कुमार अवस्थेत आहे आणि त्या मुलाचा प्रीती नावाच्या योगात जन्म झालेला आहे तर 99% 100% मी सांगेल त्याचा प्रेमविवाह होतो. आता प्रेमविवाह म्हणजे पळून जाऊन लग्न करणं असं नाही बरं का.
ओळखीतल्या माहितीतल्या नात्यातल्या मुलावर लग्न होणं, म्हणजे कालपर्यंत आपण त्या मुलाला पाहतोय माझं लग्न होईल असं कधी विचारही केला नाही, अशा मुलावर त्याचं लग्न निश्चित होतं. मग इथं हा योग तूळ नावाची राशी किंवा वृषभ नावाची राशी लग्न स्थानात आहे, तर नात्यातल्या ओळखीतल्या लग्न होतं. जर द्वितीय स्थान म्हणजे कुटुंब स्थान, तर आपल्या कुटुंबाच्या जवळच्या लोकांमध्ये लग्न होतं. जर पंचम स्थान असेल तर लहानपणचे मित्र मैत्रिणी असतात अशा ठिकाणी लग्न होतं. आणि 10व्या स्थानात असेल, मग 10व्या स्थानात असेल तर अशा मुलीचं जिथं काम करतात, नोकरी करतात, तिथे त्यांचं प्रेमसंबंध निर्माण होतात किंवा तिथली बायको किंवा तिथला नवरा मिळण्याचे योग ते जातात आहे. किंवा आपल्या अनेक ठिकाणी लाभ होतात आहे. मी अनेकदा पाहिलंय की पुण्यामध्ये माझ्याकडे केस आहेत की तो छोट्या डिलिव्हरी द्यायला ह्या दुकान त्या दुकानात जायचा आणि त्या समोरच्या दुकानातली मुलगी त्याला लग्न केलं. देण्या घेण्याच्या व्यवहारामध्ये तिथून त्याला लाभ होता. तर तुमच्यामध्ये लाभ स्थान म्हणजे 11व्या स्थानात जर शुभ ग्रह असेल, तूळ नावाची राशी असेल आणि तिथं शुक्र नावाचा ग्रह असेल तर तुमची जिथून लाभाची स्थिती आहे तशा ठिकाणी लग्न होतं. तर प्रीती तुम्हाला असं कळतं आपल्या पत्रिकेमध्ये कुठे लग्न होईल, कोणत्या दिशेला प्रयत्न करावेत आणि साधारण किती अंतरात प्रयत्न करावेत. आता तुमच्या गुगलच्यामुळे किंवा आताच्या सोशल मीडियामध्ये किंवा तुम्ही विवाह मंडळात नाव नोंदवतात, अख्खी पुण्यात बसले तर अख्ख्या महाराष्ट्रभर स्थळं तुम्हाला येतील. बघण्याची गरज नाही आहे. बरोबर. तुमच्या घराच्या साधारण पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, उत्तर दिशेला, दक्षिण दिशेला जर तुम्हाला कळालं प्रयत्न करायचे तर असंही होऊ शकतं. पश्चिमेला जन्म झालेला आता पोटापाण्याच्या उत्तरेला राहतोय, परंतु अंदाज तुम्हाला येतात की पुणे उपनगर आहे की मुंबई उपनगर आहे की सातारा आहे की कोल्हापूर आहे, सांगली आहे. आता तुम्हाला कोणत्या क्षेत्रातला मिळेल किंवा कुठे शोधावा एवढं जर तुम्हाला कळालं तर ते तुमच्या डोक्याचं ओझं अनेक हलकं होतं आणि ते मुलगी शोधण्यासाठी पूरक स्थिती नक्कीच बनते. मग प्रीती पुन्हा सांगेल 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ग्रहमैत्री म्हणजे विचार, योनी म्हणजे शारीरिक दृष्ट्या एकनिष्ठता आणि सगळ्यात मोठं गुरुबळ म्हणजे आर्थिक सुबत्ता, गरजेपुरता पैसा जर एखाद्या कुटुंबात असेल, हे फक्त आणि फक्त ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पाहता येतं. अशा कोणत्याही विषयात पाहता येत नक्कीच नाही असं ह्या माध्यमातून नक्कीच सांगेल. ज्योतिषशास्त्र या विषयांवर तुम्ही अगदी सखोल मार्गदर्शन केलं. पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की नातं टिकवण्यासाठी प्रेम महत्त्वाचं आहे की ग्रहांची जुळवाजुळव? ग्रहांची जुळवाजुळव हा शब्द चुकीचा. आणि प्रेम वगैरे काही असतं का? तुला विचारते, प्रेम वगैरे असतं का ग? नाही, प्रेम वगैरे नाही. प्रेम म्हणजे शुद्ध वासना. नवरा बघितलं प्रेम पहिले वर्षभर चालतं, एखाद मुलावर झालं की त्यांची गरज निर्माण होते. आणि खरं प्रेम पती पत्नीमध्ये चालू होतं वयाचे 60 वर्ष आटोपल्यानंतर. म्हणजे मुलामुळे लग्न झाले ते सगळ्यातून बाहेर पडली की त्या दाम्पत्याला माहिती ए शिवाय बीला कोणी नाही, बी शिवाय सी ते कोणी नाही आहे. म्हणजे तुकारामला सखाबाई आहे, सखाबाईला तुकारामच समजून घेणार आहे. मग केव्हा होतं की त्यांनी आयुष्यातली जी का 20, 25, 30, 40 वर्ष संसार केलेला असतोय आणि 60 वर्षानंतर मुलामध्ये लग्न झाल्यानंतर ते त्यांच्या आयुष्यामध्ये बिझी झालेले असतात आहे. आणि मग हे एकोंडे पडतात तेव्हा खरं प्रेम चालू होतं. आणि मधल्या काळात प्रेम नावाचा प्रकार नाही आहे. प्रेम शुद्ध वासना, अट्रॅक्शन संपलं, वासना संपली की प्रेम संपतं. तर प्रेमाच्या ऐवजी तुमची ग्रहमैत्री म्हणजे विचार जमतायत का? विचार जमले ते विश्वासार्थ दोघांमध्ये आहे का हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे ग्रहांच्या जुळवाजुळवीपेक्षा तुझ्या राशी कशा तुला पूरक असतील आहे ह्या राशी जर पाहून घेतेस तर माझा विश्वास आहे नक्कीच त्या राशीत प्रेम आपोआप निर्माण होतं. तुझ्या भाषेत प्रेम पाहिजे, प्रेम त्याला म्हण. मी प्रेम त्याला म्हणणार नाही. मग ते समजून घेणारा, काळजी करणारा, प्रेम देणारा, आवडीनिवडी, सपोर्टिव्ह, कोऑपरेटिव्ह. प्रत्येक वेळेस चेहरा पडला का ग प्रीतीचा चेहरा पडला असं आवर्जून तो नवरा विचारणार तर तिथे अटॅचमेंट वाढते. तुझ्या आई बाबांना तू वारंवार फोन करतो अशी कल्पना कर. तर तुझ्या आमची मुलगी बदमाश चुकीची होती, हा जावई चांगला आहे, तिकडे सगळं अलबेल आहे. पण जावईने फोन घ्यायचा बंद केला मग इकडे म्हणत तिकडे सगळं काहीतरी चुकतंय, आपली गणित काहीतरी चुकतायत. त्यामुळं त्या प्रेमापेक्षा तुमची जर ग्रहमैत्री चांगली असेल, होणारा नवरा अथवा बायको एक दुसऱ्याला पूरक असतील आणि समजून घेणार असतील तर माझा विश्वास आहे प्रेमापेक्षा ह्या ग्रहांचा राशींचा विचार करतोय तर मात्र गाडी निश्चित पुढे जाते. हा माझा 25-26 वर्षातला व्यक्तिगत अनुभव आहे. बरोबर. आता तुम्ही मंगळाविषयी पण बोलत होतात की असं म्हणतात लग्न जुळवताना ज्या पत्रिकेत मंगळ असेल त्या व्यक्तीशी किंवा वधूशी किंवा वराच्या पत्रिकेत मंगळ असेल तर लग्न जुळताना प्रॉब्लेम्स येतात किंवा लग्न करू नये म्हणतात अशा व्यक्ती. त्याचं कारण काय? आत्ता बघ प्रीती, आजपासून 30 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष मागे जातोय तर एकत्र कुटुंब पद्धती होती. घरामध्ये किमान 15 ते 20 लोकांचं कुटुंब असायचं. मग तिथे आजी, सासू सासरे आहेत, आजी आहेत, दीर भाऊ आहेत, नंदा भाऊ आहेत. तर मंगलिक म्हणजे काय? मंगळामध्ये वर्गीकरण. मंगळाचे प्रकार 3. एक तर कडक मंगळ, दुसरा सौम्य मंगळ आणि तिसरा निर्बली मंगळ. म्हणजे मेष नावाची राशी म्हणजे 1 नंबरचा आकडा आणि 8 नंबरच्या आकड्यात जर मंगळ असेल ह्याला मी निर्बली मंगळ म्हणतो. बाकी 3 नंबर आणि 6 नंबर आकड्यात जर मिथुन राशीनं कन्या राशीचं मंगळ असेल ह्याला सौम्य मंगळ मानला जातं आणि दुसरा कडक मंगळ. आता जे वर्गीकरण करतात कडक मंगलिक लोक दुसऱ्यावर रिॲक्ट होतात, चिडकी असतात, शॉर्ट टेम्पर असतात. आता जर ती एखादी काल आलेली सुनबाई आहे, वयाने लहान आहे आणि ती जर तापट सोबत घरात वागली तर ते कुटुंब डिस्टर्ब होईल. बरं, मंगळ म्हणजे वाईट नाही बरं का. मंगळ म्हणजे
12 राशींमध्ये हा सेनापतीचं काम करतो. 12 नवग्रहांमध्ये हा सेनापतीचं काम करतो. सेनापती चांगला असला पाहिजे. मंगळ म्हणजे निर्णय क्षमता. तुम्हाला आपले निर्णय मांडता आले पाहिजेत आणि ते प्रखर्षाने मांडता आले पाहिजेत. म्हणून ती लोक वाईट नाहीत आहेत. पण आता सौम्य मंगलिक वाल्यांवर लोक रिएक्ट होतात आहे. हा म्हणजे करून जातं गावा नाव आहेत आपल्यावर, उगीच जर मी काय चूक केली नाही माझ्याकडे ओरडून गेले. तर लग्न झाल्यानंतर त्या मुलीवरती किंवा त्या मुलावरती कोणी प्रत्यारोप आरोप करता कामा नाही आहेत. आणि दुसरा निर्बली मंगळ म्हणजे मेष असेल वृश्चिक मंगळ निर्बल, हा मंगलिकला त्या वेळेनुसार ते आपली भूमिका घेतात. कधी कोणाकडे वाकत नाहीत, कधी कोणाकडे झुकत नाहीत. म्हणजे मंगळ म्हणजे वाईट नाही. आता कुटुंब संपलेत, फॅमिली संपलेत, नवरा बायको झालेत आहे, म्हणजे आई बाबा आणि मुलगा लग्न झालं तर बघ तुझा संसार तू तुझ्या नोकरीनिमित्त जिकडे आहेस तिकडे बायकोला सोबत घेऊन जा. त्यामुळे इथे दोघांनी आपले निर्णय मांडणं हे योग्य आहे. त्यामुळे मंगळ जरी असेल तर जर शांतदोष निवारण करून घ्यावं आणि लग्न करायला हरकत नाही. मंगळाचा मोठा बागुलबुवा करण्याची गरज नक्कीच नाही आहे. मंगळामुळे कोणाचं फार वाईट झालंय असं माझ्या तरी माहितीच नाही आहे. हा मंगळाचे शांतदोष करून घेत आहे. मंगळ परत कोणाच्या सोबत आहे, कोणाच्या दृष्टी सेपात आहे आणि तो कोणत्या अवस्थेत आहे. आता मंगळाचं सांगत मंगळाचं वृद्ध अवस्था असेल, अति लोक विचार येतात आणि नेहमी किरकिर करणार असतात. मग ह्यांच्याच मर्जीने सगळं झालं पाहिजे. आता एखादी बायको जर सुनबाई आली घरामध्ये आणि तिच्या मर्जीने सगळं व्हायचं अपेक्षित आहे असं गृहीत धरलं तर ते कुटुंब डिस्टर्ब आहे. मग त्या मंगळाचं आपण सफेद रंगाचं पोळं नावाचं धारण करतोय. मग चंद्राचं गुण त्यात येतोय. ही लोक शांत राहतात, संयम राहतात आणि संयमाने निर्णय घेतात. पण निर्णय घेतात मात्र नक्की. मग कोणताही संयमाने निर्णय घेतलेला निर्णय तो त्यांच्या आयुष्याला पूरक ठरतो. कारण मंगळाचं म्हणजे बागुबुवा करण्याची गरज नक्कीच नाही. मंगळाच्या मुलाबरोबर लग्न करणं नक्कीच पुढे योग्य राहील असं माझं मत. आता तुम्ही गेली 25 वर्ष ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताय, त्यामुळे ज्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये करिअर करायचे त्यांच्यासाठी तुम्ही वेगवेगळे कोर्स पण आणलेत, तर त्याविषयी काय सांगाल? प्रीती, आमचा कोर्स आहे हा आजपर्यंत शिकवणार आहे. म्हणजे यूट्यूबला बघशील किंवा गुगलवर बघशील तर 3 दिवसात ज्योतिष वगैरे, तर तसं काय होत नाही आहे. आमचा कमर्शियल ॲक्टिव्हिटी कोर्स आहे. म्हणजे ज्योतिष शिकवणारे अनेक लोक आहेत, पुण्यातही अनेक लोक आहेत, परंतु तुमचं करिअर करण्याच्या दृष्टीने कोण शिकवायला तुम्हाला तयार नाही आहे. तुम्ही ज्योतिषशास्त्रात करिअर कसं करायचं आहे, अनेक लोक आहेत त्यांना ज्ञान आहे. अगदी आमच्याकडे ज्योतिष अभ्यासक लोक होतात, तंतोतंत योग काढून देतात. सर हा योगाने असं होतं, तसं होतं, तसं होतं. अभ्यास आहे, ज्ञान आहे, पण तो व्यक्त होतात नाही. तर आमच्याकडे ज्योतिष अभ्यास वर्गाचा कोर्स आहे. आमच्याजवळ 14 पुस्तकं आहेत. एक साधं पंचांग वाचण्यासाठी ही 2 पुस्तकं आहेत. ही 2 पुस्तकं फक्त साधं पंचांग कसं वाचावं ही कुठेही बाजारात न मिळणारी पुस्तकं आहेत. ही पुस्तकं कुठेही बाजारात स्वतः छापलेली पुस्तकं, कुठेही बाजारात ही पुस्तकं मिळत नाहीत. ही पुस्तकं फक्त आणि फक्त ज्योतिष अभ्यासकांसाठी, ज्यांना ज्योतिष करिअर करायचं आहे अशा अभ्यासासाठी ज्योतिष करिअरची ही अभ्यासाची पुस्तकं आहेत. ही जर पुस्तकांचं ह्यात एक साधं पुस्तक पंचांग कसं वाचावं हे शिकवण्यासाठी ही 2 पुस्तकं मला छापावी लागत असतील तर हे ज्योतिषाच्या एवढं सोपं नाही आहे. जो ज्योतिष अभ्यास करणार म्हणजे कुंडली कशी मांडायची, म्हणजे कुंडलीचे विचार त्यामध्ये आहे, कुंडली कशी मांडायची आहे विषय त्यामध्ये. नक्षत्रात एक छानसं पुस्तक आहे. नक्षत्राचे कोणता व्यवसाय करावा, नक्षत्र त्या फलाफल नक्षत्र म्हणजे मेष राशी अश्विनी नक्षत्र आहे, कोणते आजार होतील का, कोणत्या संभाव्य आजारांना बळी पडावं लागेल किंवा कोणत्या व्यवसायात त्यांनी जावं, कोणत्या क्षेत्रात त्यांनी शिक्षण घ्यावं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आम्ही या कोर्स करतो तशी जवळजवळ 14 पुस्तकं आहेत. ग्रहांचे फलादेश कसे करायचे असतात हे फलादेश आम्ही या पद्धतीने आम्ही लोकांना शिकवतो. ह्यांना कोर्स करायचा असेल तर मुंबईला घाटकोपर, तर पुण्यात सदाशिव आमचं कार्यालय आहे. एक छोटीशी परीक्षा द्यायची असते. ही परीक्षा पास झाला तरच आम्ही तो कोर्स देत असतो. त्या परीक्षेचा काही तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे, कोणत्याही ज्योतिषाशी संबंध काही एक नाही आहे. आणि विषय म्हणजे त्याच्या पत्रिकेचा लाभ होणार आहे की नाही. अनेक लोक आम्हाला पत्रिका बांधव ज्योतिष करायचं, पण आम्ही सांगतो तो करूच नकोस, कारण त्याचा लाभ होणारच नाही आहे. तुझं पंचमसार जो ज्ञानार्जन आहे किंवा गुप्त विद्या आहे हे तुला जर ज्ञान होणार नसेल, ज्ञानाचा तुला फायदा होणार नसेल, कोर्स न केलेला केव्हाही चांगला. आणि हा चक्क 2 दिवसात, 3 दिवसात, 2 महिन्यात, 3 महिन्यात होणारा कोर्स नाही. किमान 6 महिने ते 8 महिने हा कोर्सला करायला लागतात. साधारण 400 ते 500 पानं तुम्हाला लिहावी लागतात आहे. आणि हा मोठा कोर्स आहे. आपल्या सोयीनुसार, आपल्या सवडीनुसार, आपल्या घरी हा कोर्स आपल्या बसून करू शकतो. पण ह्या कोर्समध्ये एखादं लग्न का जमत नाहीत, एखादा मुलं बाळं का होत नाहीत, अभ्यास हुशार असणारा मुलगा किंवा अभ्यास हुशार असून नोकरी न लागणारे, जॉबलेस राहणारे मुलं ह्यांच्या कुंडल्या पाहतात. UPSC MPSC तयारी करतात अशी मुलं आहेत, त्यांना नोकरी का लागत नाही आहे. CA होणारे मुलं आहेत, ह्या अनेकदा 4-4, 5-5 अटेम्प्ट त्यांनी दिलेत तरी 5-5, 10-10 अटेम्प्ट देऊन ते CA होत नाहीत. मग ते पत्रिका कळालं मग तो CA होणारच नाही, थांब इथे. तर त्यांना सांगता येतं. आणि करिअरच्या उद्देशाने हा करिअर ओरिएंटेड कोर्स आहे. म्हणजे आपण एखादं शिक्षण जर घेतलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला नोकरी लागल्याची गॅरंटी नाही आहे.
का करिअर घडेल याची गॅरंटी काहीच नाही, पण आमचा कोर्स करताय ह्यातून तुम्हाला करिअर घडेल ह्याची गॅरंटी आम्ही नक्कीच देत असतो. अगदी रत्नांमध्ये रत्न म्हणा, रुद्राक्ष म्हणा, हे कसे घ्यावे कसे विकावेत ह्या संबंधित मार्गदर्शन केलं जातं. मग रुद्राक्ष संबंधित हा जो आहे हा रुद्राक्ष कसे घ्यावेत, काय घ्यावेत, त्याचे लाभ काय पहा, त्याची पारख कशी करावी, मग नेपाळी रुद्राक्ष चांगले कसे, इंडोनेशियन चांगले कसे, त्यांची मूल्यमापन कसं करावं, घेते वेळी आपण 2 पैसे स्वस्त मिळाले पाहिजे, 2 पैसे स्वस्त आपण समोरच्याला देता आले पाहिजे, याचे मूल्यमापन यात करता येतं. अगदी सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडे शिकवलं जातं तो, जोपर्यंत मन आणि मेंदू एकत्र येत नाही, दिल और दिमाग से एक साथ में नहीं आते, तब तक अपना कोई बात बनने वाले नहीं है. इसलिए ध्यान साधना, योग साधना हे तुम्हाला शिकवलं जाते, तुमच्याकडून करून घेतली जाते. सगळ्यात छोटं पुस्तक आहे. जोपर्यंत तुमचा मन आणि मेंदू एकत्र येत नाही तोपर्यंत तुमचं यातून अध्ययन होणार निश्चित नाही आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये स्थिर करायचं असेल तर ह्या योगाचा आणि साधनेचाही तुम्हाला अभ्यास करणं अति गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुमची मूलाधार चक्र जोपर्यंत ॲक्टिव्ह होत नाही तरी तुम्हाला यातून ज्योतिषाचं ज्ञान ग्रहण करणं कठीण जाईल किंवा ते तुम्हाला आत्मसात करणं कठीण जाईल. त्यामुळे तुमचं योग ही तुमचं बलवत्तर होणं गरजेचं आहे आणि तुमचं मूलाधार चक्र ॲक्टिव्ह होणं अतिशय गरजेचं आहे आणि ते तुमच्याकडून करून घेतलं जातं. योग साधनेविषयी तुम्ही सर्वसामान्यांना काय सांगाल की या योग साधना कशी करावी, त्याचे काय फायदे होतील? नाही, सर्वसामान्यांसाठी नाही. योग साधना करायला तुमची स्पिरिच्युअलिटी चांगली वाढते, स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. परंतु हा आमचा बेसिक ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने हा योग साधना आम्ही शिकवतो. हा पर्टिक्युलर योग साधना नाही. तुम्हाला ज्योतिष करायचं आहे, पहिलं तुम्हाला मन मेंदू का तुम्ही एकाग्र पहिले व्हा, तरच तुम्हाला ती पुढची स्टेज कळेल. म्हणजे त्यातले जे अंकगणित आहे ते तुम्हाला कधीच कळणार नाही. इंट्युशन यायला पाहिजेत. तुमचं जर मूलाधार चक्र ॲक्टिव्ह होत आहे तर तुम्हाला इंट्युशन येणं किंवा आपली वासनेतून आपलं मन उडेल. तुम्ही त्या वासनेत गुंतून राहिलात तरी तुमचं प्रगती होणार नाही. त्यामुळे तो मूलाधार चक्र हा सगळ्यात ॲक्टिव्ह होणं अतिशय गरजेचं आहे. सर, जसं आपण सुरुवातीलाच म्हटलो की हल्ली प्रत्येकाचेच लग्न हे उशिरा होत आहेत, तर मग हे लग्न सहज पद्धतीने व्हावेत यासाठी घरच्या घरी करण्यासारखे असे काही उपाय आहेत? नक्कीच आहेत. आपल्या प्रेक्षकांना सांगेन की आपल्या घरच्या घरी 16 सोमवारचं व्रत करताय. पार्वतीने शिव मिळवण्याचं 16 सोमवारचं व्रत केलं होतं. 16 सोमवारचं व्रत तुम्ही संकल्प घेऊन करताय तर लग्न नक्कीच होत आहे. त्याचबरोबर ज्या आई बाबां चिंतेत आहेत त्या मुलाच्या लग्नासाठी त्यांनी लक्ष्मीनारायण यंत्राचं अनुष्ठान करून यंत्राचं अनुष्ठान करतात आहे की मुलाचं ग्रहण काही असो तर त्या मुलाच्या पत्रिकेतले असणारे दोष निवारण करून जर तुम्ही लक्ष्मी यंत्राचं पूजन करताय तर मुलाचं लग्न होण्यास नक्कीच लक्ष्मीचा जोडावं असेल. कात्यायनी देवीचं यंत्राचं पूजन जर आई बाबा करतायत तर त्या मुलीचं लग्न नक्कीच आटोपेल. किंवा तुमच्या घरी एक बैठक असते त्यावेळी हळकुंड आणि सुपारी, विघ्नार्थ गणपती म्हणून आपण सुपारी आणि लेकरू हळकुंड लग्नाच्या वेळेला जर एकत्र बांधून ठेवताय, मीटिंग बसेल त्यावेळेला, तरी ती मीटिंग आहे ती शुभ ती नक्कीच उठेल. तर कुलदेवता तुमच्या आता कसं असतं की कुलदेवता दर्शन जाऊन घेत आहे, कुलदेव संकल्प सोडताय, कुलदेवतेचं आईवडिलांसोबत जाऊन कुलदेव दर्शन घेत आहे, तरी आपल्या लग्नामध्ये होणारे अडचणी दूर होतील असं नक्कीच सांगेल. तर तुम्ही म्हटलात कुलदेवतांचे दर्शन घेतल्यावर त्या अडचणी सोडू शकतात, पण ते कुलदेवतांचे दर्शन घेण्याची जी पद्धत आहे ती कुठली? नक्कीच. आता कुलदेवता देवी म्हणजे आपले कुलदेवी, आता उदाहरणार्थ आपण धरूया की जर तुमची कोल्हापूरची महालक्ष्मी तुमची कुलदेवी आहे तर महालक्ष्मी जायचं आहे, नंतर तुमचं ज्योतिबाला जायचं आहे, नंतर आपल्या ज्या घरी गेला त्याच घरी यायचं. आता तुमची तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर तुम्ही तुळजापूरला जायचं आहे, तिथं दर्शन घ्यायचं आहे, ऐपतीपणा खरणाळी ओटी भरायची, तिथून जेजूरला तुमचा खंडेरा जेजुरी असेल तर जेजूर जायचं आहे आणि तिथून आपल्या घरी राहत्या ज्या घरातून गेला त्याच घरी यायचं आहे. मात्र मध्ये तुम्हाला मग बालाजी आहेत किंवा दत्तराय आहेत तर कोणत्याही देवादेव मध्ये करायचे नाहीत. असं करते जत्रा होईल, तो जत्रा वेळेला आपल्याला जत्रा करायची नाही. तुमच्या लग्नासाठी संकल्प घेऊन जर तुम्ही कुलदेव दर्शन घेताय तर तुमचा कुळाचार, तुमची कुलदेवी तुमच्या मागे खंबीरपणे उभी राहील आणि त्या मंगल कार्यामध्ये निर्विघ्नपणाने मंगल कार्य निश्चितरित्या पार करेल. आपण म्हणतो की लग्न जुळत नाही किंवा उशिरा जुळत आहे, ह्याचं एक कारण सुद्धा असू शकतं की आता पुणे मुंबई सारख्या शहरात प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आपल्या मुलीला श्रीमंत नवरा भेटावा. श्रीमंत म्हणजे काय की ज्याच्याकडे घर आहे, गाडी आहे, बंगला आहे आणि शेती आहे, असे डिमांड आता प्रत्येकाचेच आहेत. तर हे योग्य आहे का? अगदीच योग्य नाही आहे. परंतु त्या मुलाच्या पत्रिकेत गुरुबळ चांगलं असेल तर मात्र ते घरगाडी होणारच आहे. कोणीच वयाच्या 25-30 अगदी 35 वर्षापर्यंत घरगाडी होऊ शक्य नाही आहे. तर त्या मुलाच्या आयुष्यात जर गाडीचे योगच वयाच्या 42 वर्षे आहे, 40 वर्षे घराचे योग आहेत, मग लग्नासाठी थांबायचं का? तर पत्रिका आपली सांगते मग तुमच्या मंगळ नावाचा ग्रह जर चतुर्थ स्थानात असेल, आता याला मंगलिक म्हणाल, पण चतुर्थ स्थानातला मंगळ जर असेल आणि तो किती डिग्रीवर कोणत्या अवस्थेत आहे, तो कुमार अवस्था असेल तर त्याचं 25-40 वर्षात घर आरामसात होईल. तो वृद्ध अवस्थेचं मंगळ असेल त्याचं वयाच्या अर्ध्या आयुनंतर म्हणजे 45 नंतर त्याचं 50 दरम्यान त्याचं घर होईल. मग अशा मुलांना लग्न का थांबावं का? तर लोकांचे ज्या अपेक्षा आहेत किंवा जमीन भूमी ही जमीन ह्या मंगळ नावाच्या ग्रहावर होतात.
जर मंगळ नावाचा ग्रह जर तुमचा बलोत्तर असेल, हे आधी पत्रिकेत पाहिलं तुम्हाला कळेल की श्रीमंत घरातला मुलगा मिळेल का, तर गुरुबळ तुमचा गुरु नावाचा ग्रह कुमार अवस्थेत असेल, तो शुभ ग्रहांचा युक्त असेल, मग सांगितलं तो रवियुक्त असेल किंवा तो बुधयुक्त असेल, तर अशा लोक गडगंजा पैसा येतो. हे पत्रिका पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं. किंवा तिथून गडगंजा पैसा आला तर तो व्यभिचार मार्गाने खर्च होणार आहेत. म्हणजे व्यसनं काय त्या जर अवमार्गाने कमी वेळेत अधिक पैसा आला, सोबत व्यसनही येतात आहे, मग तो पैसा कमाला व्यसनाआधी होऊन घालवला त्यालाही काय अर्थ नाही आहे. ती आर्थिक शुभता तिथे येणार नक्कीच नाही. त्यामुळे तुमच्या पत्रिकेचा विचार करता हे व्यसनं वगैरे लागणार नाहीत ना, हा विवाहासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आज आम्ही पुण्या मुंबईमध्ये आम्ही पाहतोय आय.टीत काम करणाऱ्या प्रत्येक मुलगी 10 पैकी 8 मुली पिणारे मिळतात आहे. मुली आणि मुलंही पिणारे मिळतात आहे. मग ह्यांचे 2 लोक कोण वाचलेत, ज्यांचे आई वडील सरकारी शिक्षक होते किंवा सरकारी नोकरीला होते आणि शिक्षक होते, अशांच्याच मुलं काही वाचलेत, बाकी कोणी वाचलेले नाही. ज्यांच्या घरी अगदी थोडे बहुत संस्कार आजही आहेत, आमची मुलं वाचली, बाकी कोणाची मुलं वाचत नाहीत. कारण कमी वेळेत अधिक पैसा होतो. म्हणजे गुरु तुमचा आहेच बलोत्तर आहे, पण तो पापग्रहयुक्त असेल, शनियुक्त असेल, केतुयुक्त असेल, राहूयुक्त असेल, त्यामुळे आलेला पैसा अपव्यय मार्गाने खर्च होईल आणि तो नाश सुद्धा होईल. आणि असं होता कामा नये. आणि ते होणार असेल तर टाळणं आपल्या हातात आहे. त्याचे उपाययोजना तुम्ही करताय. तर माझा विश्वास आहे प्रीती, यातून तुमच्या आयुष्यात सुखर आनंदी जीवन नक्कीच चांगलं पाहता येतं, नक्की होतं. बरोबर. आता आपला पॉडकास्ट बघितल्यानंतर आपल्या प्रेक्षकांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर ते कसं करतील? मुंबईला घाटकोपर आपलं कार्यालय आहे. खाली जे नंबर काय दिलेले आहेत त्या नंबरवर फोन करा. मुंबईला घाटकोपर, तर पुण्यात सदाशिवपेठ आपलं कार्यालय आहे. बुधवार गुरुवार पुण्यात आपण लोकांना वेळ देतो आणि मुंबईला साधारण शनिवार रविवार मुंबईच्या कार्यालयात असतं. मुंबई आमचं रहिवासी एरियात आमचं ऑफिस असल्यामुळे तिथे एका लिमिटेड लोक, म्हणजे विवाहासंबंधी आम्ही 4च लोक बोलवतो. कारण एका विवाहाची पत्रिका पाहण्यासाठी किमान 1 तास लागतो. त्या आईबाबांना समजावण्यासाठी 1 तास लागतो. त्यामुळे लिमिटेड लोक, एका दिवशी 10च लोक बोलवतात. आणि विवाहाचा मॅरेज प्रॉब्लेम असेल तर मात्र ही 4च लोक बोलवली जातात. त्यांनी मुंबई घाटकोपर तर पुणे सदाशिवपेठेत नक्कीच भेटू शकता. आणि खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि तुम्हाला त्यातून सहकारी भूमिका नक्कीच दिली जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला आनंद कुमार सरांनी अगदी सखोल माहिती दिली ज्योतिषशास्त्राची. ज्यांचं लग्न जुळत नाहीये, ज्यांचं लग्न जुळण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत, त्यांनी घरच्या घरी कुठले उपाय करू शकता हे सुद्धा आपल्याला सरांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं. तर सरांनी दिलेली ही माहिती तुम्हाला किती महत्त्वाची वाटते आणि तुम्हाला आपला हा पॉडकास्ट आवडला का, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सरांनी दिलेली माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि सरांना संपर्क साधायचा असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिलेला असेल, तर सरांशी तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता आणि तुमच्या मनातले प्रश्न सरांच्या मार्फत सुटतील अशी आशा आहे. तुम्ही अनसीन मराठीमध्ये तुमचा वेळ काढून आलात त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या अनसीन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.